नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्होकॅब्लरी मेड इझी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून, शालेय महाविद्यालयीन परीक्षांच्या दृष्टिकोनातून व्होकॅब्लरी हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. MPSC, UPSC, SSC, बँकिंग यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषयामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये जवळजवळ 40 ते 50% प्रश्न हे शब्दसंग्रहावर विचारले जातात. SSC बँकिंगच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तर या विषयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किंवा ज्या NDA, CDS यासारख्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये सुद्धा शब्दसंग्रहाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी भाषेचा शब्दसाठा लक्षात ठेवणं हे विद्यार्थ्यांना बऱ्याचदा थोडंसं कठीण जातं. कारण इंग्रजी भाषा ही संपूर्ण जगाची संप्रेषणाची भाषा आहे. इंग्रजीला आपण लिंग्वा फ्रँका ऑफ दी वर्ल्ड असं म्हणत असतो. या भाषेचा शब्दसाठा अमर्याद आहे आणि दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या भाषेचा शब्दसाठा अवगत करणं थोडंसं कठीण जातं. आणि व्होकॅब्लरी इज द फाउंडेशन ऑफ द लँग्वेज. शब्दसंग्रह हा कोणत्याही भाषेचा पाया असतो. जर तुम्हाला त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, ती भाषा अवगत करावयाची आहे, तर त्या भाषेचा शब्दसाठा संपन्न करणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. पण इंग्रजी भाषेचा शब्दसाठा संपन्न करत असताना किंवा त्या भाषेवर प्रभुत्व मिळवत असताना आपण म्हणतो व्होकॅब्लरी इज द फाउंडेशन ऑफ लँग्वेज ॲज वेल ॲज व्होकॅब्लरी इज द फाउंडेशन ऑफ फ्लुएन्सी. जर त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे तर शब्दसाठा वाढवला पाहिजे, शब्दसंग्रह वाढवला पाहिजे. पण हा शब्दसंग्रह वाढवत असताना विद्यार्थ्यांसमोर बऱ्याचदा अडचणी येतात. म्हणजे उदाहरणार्थ केवळ पाठांतर करणं, घुक्कमपट्टीने हे शब्द पाठ करणं शक्य होत नाही. जसे विद्यार्थी शब्द पाठांतर करत जातात आणि त्याचप्रमाणे ते विसरत देखील जातात. त्यामुळे काही टेक्निक्स वापरून हा शब्दसंग्रह कसा लक्षात ठेवता येईल, इंग्रजीची व्होकॅब्लरी आपल्याला कशी वाढवता येईल, याबद्दल आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हे व्हिडिओ लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुम्हाला इंग्रजी व्होकॅब्लरी लक्षात ठेवणं सोपं वाटू लागेल. अर्थात या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शब्दसंग्रह लक्षात ठेवण्यासाठी हाऊ टू मेमराईज व्होकॅब्लरी या घटकामध्ये 12 टेक्निक्सचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये निमॉनिक्स, वर्ड रजिस्टर, पार्ट्स ऑफ स्पीच, रिफर डिक्शनरी, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, होमोनिम्स, होमोफोन्स, पॉलिसेमी, इटिमॉलॉजी, मॉर्फॉलॉजी, LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, यूजिंग सेंटेन्सेस यांचा समावेश आहे. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रत्येक घटकावर पुन्हा असंख्य व्हिडिओज सेपरेट बनवणार आहोत. आज फक्त आपल्याला ह्या सर्व टेक्निक्स नेमक्या काय आहेत हे समजून घ्यावयाचं आहे आणि त्यानंतरच्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण सविस्तर त्या प्रत्येक टेक्निक्सचा वेगवेगळा असा अभ्यास करणार आहे. यामधली पहिली टेक्निक आहे निमॉनिक्स. निमॉनिक्स म्हणजे काय? निमॉनिक्स इज अ शॉर्टकट और निमॉनिक्स इज अ ट्रिक टू रिमेंबर समथिंग. एखादी गोष्ट लक्षात राहावी यासाठी असणारी जी ट्रिक आहे त्याला आपण निमॉनिक्स असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ इंद्रधनुष्यातले रंग लक्षात ठेवताना आपण ताना, पिही, निपाजा किंवा इंग्रजीमध्ये विबग्योर असं लक्षात ठेवतो. विबग्योर, V फॉर व्हायलेट, I फॉर इंडिगो, B फॉर ब्लू, G फॉर ग्रीन, Y फॉर येलो, O फॉर ऑरेंज, R फॉर रेड. विबग्योरमुळे आपल्याला ते 7 रंग जशा तसे लक्षात राहतात. अशा पद्धतीच्या ट्रिक्स निर्माण करून आपण तो शब्दसंग्रह लक्षात ठेवू शकतो. या ठिकाणी आपण काही उदाहरणं घेऊया की ह्या ट्रिक्स आपण कशा तयार करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पहिला शब्द आहे मुनिफिसंट. मुनिफिसंट हा शब्द ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की मुनिफिसंट या शब्दामध्ये 2 शब्द आपल्याला सहज लक्षात येतात. एक म्हणजे मुनी आणि दुसरा म्हणजे सेंट. अर्थात मुनिफिसंट यामध्ये पहिला एक शब्द तुमच्या लक्षात येतो मुनी आणि दुसरा फिसंटमध्ये सेंट. अर्थात हे 2 शब्द आपल्या मराठीशी थोडेसे मिळते जुळते आहेत. मुनी म्हणजे ऋषीमुनी आणि हे संत. ऋषीमुनी किंवा संत कसे असतात? अर्थातच ते अतिशय जनरस असतात, नोबल असतात, म्हणजेच उमदे किंवा उदार मनाचे असतात. जर याच्यावरून आपण लक्षात ठेवलं की ह्या मुनिफिसंटमध्ये
मुनी आणि सेंट म्हणजेच ऋषीमुनी आणि संत असे दोन शब्द येत आहेत आणि ते ऋषीमुनी किंवा संत हे नेहमी उमद्या मनाचे किंवा उदार अंतकरणाचे असतात आणि म्हणून मुनिफिसंट याचा अर्थ होतो व्हेरी जनरस किंवा लिबरल. पुढचा शब्द आहे इनरवेट. इनरवेट या शब्दाचा उच्चार थोडासा आपल्याला इनरवेटच्या ऐवजी आपण नेवर एट लक्षात ठेवला. इनरवेटच्या ऐवजी लक्षात काय ठेवलं? नेवर एट. नेवर याचा अर्थ कधी नाही, एट म्हणजे काही खाल्लं नाही. ज्याने कधीच काही खाल्लं नाही तो कसा असणार आहे? साहजिकच वीक असणार आहे, दुबळा असणार आहे. आणि त्यामुळे आपण इनरवेटचा अर्थ वीक, लॅकिंग इन एनर्जी असा घेतो. पुढचा शब्द आहे सँग्विन. अर्थात सँग्विन हा शब्द बघितल्या आपल्या लक्षात येतं ते दोन शब्दांचे उच्चार आपल्या लक्षात आहे. सँग्विन, सँग्विन. अर्थात सँग कधी गातो आपण? सिंग, सँग, संग गाणे आपण कधी गातो? जिंकल्यावर. अर्थात जिंकण्यासाठी आपण ज्यावेळेला आशावादी असतो आणि जिंकल्यानंतर ज्यावेळेला आपल्याला आनंद होतो त्यावेळेला आपण गाणं गातो. आणि म्हणून सँग्विन या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवताना आपल्या लक्षात येईल की आनंदाने आपण गाणं गातो म्हणजे आपण चिअरफुल आहे, आनंदी आहे. त्याचबरोबर आपण जिंकणार आहे म्हणजेच आपण ऑप्टिमिस्टिक आहे. सँग्विनची फोड सँग आणि विन अशी करून जर तुम्ही त्याचा अर्थ लक्षात ठेवला तर ऑप्टिमिस्ट, चिअरफुल हा अर्थ लगेच लक्षात राहतो. त्याच्या पुढचा शब्द आहे इंडिजंट. इंडिजेंट याच्यामध्ये आपण थोडीशी फोड करू. इंडिजेंट. इंडियामधील जेंट्स कसे असतात? तर पुअर असतात. एवढं लक्षात ठेवलं, इंडियामधले जेंट्स पुअर असतात तर इंडिजेंट म्हणजे पुअर हे आपल्या लगेच लक्षात राहू शकतं. किंवा पुढचा शब्द आहे पॉपर. पॉपर हा शब्द वाचल्या मराठीमधला पापड आपल्याला आठवतो. अर्थात पापड म्हटलं की तो बिचारा एखादा आपण बोलतो ना की नुसता पापड झालाय, त्याला काहीच खायला मिळत नाही, तो पापड झालाय म्हणजे बिचारा गरीब आहे. त्या पॉपरवरून आपण पुअर हा त्याचा अर्थ लक्षात ठेवू शकतो. किंवा या ठिकाणी युबिक्युटस हा शब्द आहे. आता युबिक्युटसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला यू आहे, त्याच्यामध्ये यू हा शब्द आहे आणि शेवटीसुद्धा यू आहे. म्हणजे युबिक्युटसमध्ये यू सर्वत्र आहे आणि म्हणून युबिक्युटसचा अर्थ प्रेझेंट एव्हरीवेअर होतो हे आपल्या लक्षात राहू शकतं. युबिक्युटसमध्ये यू फर्स्ट, मिडल आणि एंड अशा 3 ठिकाणी आहे. आणि म्हणजेच तो कुठे आहे? पहिल्यांदा पण आहे, मध्ये पण आहे, शेवटी पण आहे. याचा अर्थ युबिक्युटसमध्ये यू सर्वत्र आहे. म्हणजेच युबिक्युटस या शब्दाचा अर्थ त्यावरून आपण प्रेझेंट एव्हरीवेअर असा लक्षात ठेवू शकतो. किंवा त्याच्या पुढचा शब्द आहे मिलेंज. मिलेंजचा अर्थ होतो मिक्सचर. मिलेंज या शब्दाची फोड जर समजा आपण तुमच्या लक्षात येईल की मिलेंजवरून मेलन प्लस ऑरेंज. मेलन प्लस ऑरेंज यांच्यापासून एकत्र होऊन काय झालं? मिलेंज हा शब्द तयार झाला. मेलन प्लस ऑरेंजपासून मिलेंज हा शब्द झाला. म्हणजेच मेलन आणि ऑरेंजचं काय झालं? मिक्सचर झालं. म्हणजे मिलेंज या शब्दाचा अर्थ काय झाला? मिक्सचर. अशा प्रकारे जे शब्द कठीण वाटतात त्या शब्दांचे जर आपण निमॉनिक्स तयार केले तर आपण हा शब्दसाठा सहज लक्षात ठेवू शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, निमॉनिक्स तयार करणं हा शब्दसाठा पाठांतर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण अशा असंख्य शब्दांचे निमॉनिक्स कसे तयार करता येतील याचा अभ्यास करणारच आहोत. त्यानंतर दुसरी अतिशय सायंटिफिक मेथड, शास्त्रीय पद्धत, म्हणजे अगदी आता आपण पाहतो की कॉलेज, महाविद्यालयीन क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते. ती म्हणजे वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर्ड किंवा त्याला वर्ड असोसिएशन असंही म्हटलं जातं. यामध्ये आपण काय करतो? एखादा घटक घेतला, म्हणजे तुम्हाला इयत्ता 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकामधील सुद्धा काही गोष्टी आठवत असतील की क्रिकेटशी संबंधित शब्दांची यादी करा, किचनशी संबंधित शब्दांची यादी करा किंवा मॅरेजच्या संबंधित शब्दांची यादी करा. अर्थात काय होतं, ज्यावेळेला आपण एखाद्या शब्दाची यादी करतो त्यावेळेला ते शब्द एकमेकांशी सुसंगत असतात आणि त्यामुळे ते लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि त्यामुळे वर्ड रजिस्टर ही शब्दसाठा वाढवण्यासाठी वापरली जाणारी सर्वात अतिशय शास्त्रोक्त अशी पद्धत आहे.
वर्ड रजिस्टरमध्ये आपण एखाद्या घटकाशी संबंधित असणारे जे सर्व शब्द आहेत हे सर्व शब्द एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त शब्द एकत्र करतो आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये बरंच साम्य असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये क्रमसंबंध आपल्याला जोडता येत असल्यामुळे हे शब्द आपल्या लक्षात राहतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण उदाहरणादाखल या ठिकाणी वर्ड रजिस्टरमध्ये मॅरेज या शब्दाशी संबंधित शब्द पाहिले तर खूप मोठी यादी आपल्याला तयार करता येते. मॅरेज, वेडिंग, विवाह, लग्न. म्हणजे उदाहरणार्थ ब्राईडग्रूम म्हटलं की आपल्या लक्षात येतं नवऱ्या मुलाला आपण ब्राईडग्रूम असं म्हणतो. अ मॅन हू हॅज रिसेंटली बीन मॅरिड. मग त्याच्याबरोबर ब्राईडग्रूम, ब्राईड नववधू. अ वुमन हू इज गोइंग टू मॅरी ऑर हू हॅज जस्ट बीन मॅरिड, तिला पण ब्राईड असं म्हणतो. बँक्वेट साहजिकच कोणत्याही मोठ्या समारंभामध्ये दिलेली जी मेजवानी आहे. अ सेरिमोनियल डिनर पार्टी फॉर मेनी पीपल, त्याला आपण बँक्वेट असं म्हणतो. किंवा स्पाऊस हा जो शब्द आहे तो अर्थातच पर्सन्स हजबंड ऑर वाईफ. तुमचं जे सहचरणी व्यक्ती असेल तुमच्याबरोबर असणारी, म्हणजे अर्थातच एखाद्या नवऱ्याच्या संदर्भात त्याची बायको किंवा बायकोच्या संदर्भात तिचा नवरा, त्याला आपण स्पाऊस असं म्हणतो. मोनोगॅमिस्ट. मोनो याचा अर्थ सिंगल, गॅमिस्ट याचा अर्थ विवाह. अर्थात वन हू हॅज ओनली वन वाईफ ऑर हजबंड ॲट अ टाईम. एकच पत्नी किंवा एकच पती असणारी व्यक्ती तिला आपण मोनोगॅमिस्ट असं म्हणतो किंवा अशा पद्धतीला मोनोगॅमी असं म्हटलं जातं. किंवा बायगॅमिस्ट, साहजिकच बायवरून आपल्या लक्षात येतं की वन हू मॅरीज सेकंड वाईफ्स ऑर हजबंड्स ॲट अ टाईम. 2 वाईफ्स ऑर हजबंड्स ॲट अ टाईम. एकाच वेळेला 2 पुरुषांशी किंवा 2 स्त्रियांशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला आपण बायगॅमिस्ट असं म्हणतो. अनेकांशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला पॉलीगॅमिस्ट असं म्हटलं जातं. मॅन हू हॅज मोर दॅन वन वाईफ ॲट अ टाईम, त्याला आपण पॉलीगॅमिस्ट असं म्हणतो. तर पॉलीएंड्रिस्ट हा शब्द वुमनसाठी वापरला जातो. पॉलीएंड्रिस्ट वुमन हॅज मोर दॅन वन हजबंड ॲट अ टाईम. किंवा मिसोगॅमिस्टमध्ये 2 शब्द आहेत, मिसो आणि गॅमिस्ट. मिसो याचा अर्थ हेट, गॅमिस्ट याचा अर्थ मॅरेज किंवा द पर्सन हू इज मॅरिड, त्याला आपण गॅमिस्ट असं म्हणतो. तर मिसोगॅमिस्ट याचा अर्थ अ हेटर ऑफ मॅरेज. म्हणजे थोडक्यात ज्याला विवाहाचा द्वेष आहे, विवाह आवडत नाही, अशा व्यक्तीला मिसोगॅमिस्ट असं म्हणतो. किंवा सेलिब्रेट, वन हू ओ टू सिंगल ऑर अनमॅरिड लाईफ, त्याला आपण ब्रह्मचारी असं म्हणतो. किंवा डिवोर्स, लिगल डिसोल्युशन ऑफ मॅरेज ऑफ हजबंड अँड वाईफ, त्याला आपण विभक्त होणं म्हणतो, घटस्फोट असं म्हणतो. किंवा ॲलिमोनी, पोटगी, पेमेंट ऑफ मनी अलाउड टू वाईफ ऑर ऑन लिगल सेपरेशन फ्रॉम द हजबंड. नवऱ्यापासून विभक्त होत असताना पत्नीला जी काही पैशाच्या स्वरूपात मदत मिळते त्याला आपण ॲलिमोनी, पोटगी असं म्हणतो. किंवा विडो, अ वुमन हुज हजबंड इज डेड, विधवा. किंवा विडोअर, विधूर, अ मॅन हुज वाईफ इज डेड. किंवा डावरी हा शब्द लग्नाशी संबंधित आहे. हुंडा, द प्रॉपर्टी दॅट द न्यू वाईफ ब्रिंग्स टू अर हजबंड. किंवा फियान्स मीन्स वन हू इज एंगेज्ड, ज्या मुलाचा विवाह ठरलेला आहे त्याला मराठीमध्ये आपण वागदत्त वर असं म्हणतो. किंवा फियान्सी, द वुमन हू इज एंगेज्ड, जिचा विवाह निश्चित झालेला आहे. किंवा द वुमन हू इज बेत्रोहेड, त्याला आपण फियान्सी असं म्हणतो. बेत्रोहेड किंवा अफायन्स्ड या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच, की ज्यांचा विवाह निश्चित झालेला आहे. बेत्रोहेड आणि अफायन्स्ड हे दोन्हीही सिनॉनिम्स आहेत. किंवा ट्रुसो ब्राईड्स आउटफिट, नववधूचा जो सगळा साज शृंगार आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रुसो हा शब्द वापरतो. किंवा इलोप, टू रन अवे विथ लवर इन ऑर्डर टू गेट मॅरिड, विवाह करण्याच्या दृष्टिकोनातून नवऱ्या मुलाबरोबर जेव्हा एखादी मुलगी पळून जाते त्यावेळेला त्याला आपण इलोप हा शब्द वापरतो. सांगायचं तात्पर्य एकच की या ठिकाणी आपण असंख्य शब्द एका शब्दाशी संबंधित असणारे, एखाद्या घटनेशी संबंधित असणारे जर एकत्र केले तर ते पाठांतर करणं आपल्याला सोपं जातं आणि अर्थात त्यांच्यामध्ये असणाऱ्या साम्यामुळे किंवा संबंधामुळे आपण ते शब्द सहज लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. एखादा शब्द अभ्यासत असताना त्या शब्दाची जात माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या 8 जातींचा अभ्यास केलेला आहे.
नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन वगैरे अशा 8 जातीचे शब्द आपण अभ्यासलेले आहेत. तर कोणत्याही शब्दाचा अभ्यास करत असताना किंवा तुम्ही ज्यावेळेला तो शब्द वाचता तो कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आहे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्थात तुम्ही डिक्शनरी रिफर करू शकता. पण हे शब्द जर तुम्ही समजून घेतले तर बऱ्याचदा त्याचा उपयोग होतो. उदाहरणादाखल आपण काही शब्द घेऊ. म्हणजे उदाहरणार्थ सायलेंट. सायलेंट शांत हे ॲडजेक्टिव्ह आहे. सायलेंट या शब्दाच्या शेवटी एन टी आलेला आहे आणि शेवटी एन टी आहे म्हणून ते ॲडजेक्टिव्ह आहे हे पटकन आपल्या लक्षात येतं. आणि मग एन टी असणाऱ्या शब्दाचं जर नाऊन करायचं आहे सायलेन्स, सायलेन्स असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर आपण लक्षात येतं की सायलेंट शेवटी एन टी असं आहे त्यामुळे हे ॲडजेक्टिव्ह आहे. अर्थातच हे ॲडजेक्टिव्ह जर आपल्याला नाऊनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या टीच्या जागी आपण सी ई लिहितो. म्हणजेच टीच्या जागी जर सी ई असं लिहिलं तर आपण त्या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्ह तयार करू शकतो. म्हणजे सायलेंटपासून ते नाऊन तयार करू शकतो. म्हणजेच सायलेंटपासून सायलेन्स हे नाऊन तयार झालं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की ज्या शब्दांच्या शेवटी एन टी येतो ती शब्द ॲडजेक्टिव्ह असतात. ते नाऊनमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला त्या एन टीच्या ऐवजी एन सी ई लिहावा लागतो. एन टीच्या ऐवजी एन सी ई लिहावा लागतो आणि मग आपण त्याचं रूपांतर हे नामामध्ये करतो. म्हणजे सायलेंट हे ॲडजेक्टिव्ह झालं, सायलेन्स हे नाऊन झालं, सायलेंटली हे ॲडवर्ब झालं. एल वाय लागला, कोणत्याही ॲडजेक्टिव्हला एल वाय लागला की ॲडवर्ब तयार होतं. मग त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं सोपं जातं की सायलेन्स हा जो शब्द आहे हे नाऊन आहे, सायलेंट ॲडजेक्टिव्ह आहे, सायलेंटली ॲडवर्ब आहे आणि मग त्यासारखे असंख्य शब्द आपण गेस करू शकतो. जसं इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट हे ॲडजेक्टिव्ह आहे मग त्याचं नाऊन इम्पॉर्टन्स होईल, ॲडवर्ब इम्पॉर्टंटली होईल. व्हायलंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, व्हायलन्स हे त्याचं नाऊन असेल, व्हायलंटली हे ॲडवर्ब असेल. सिग्निफिकंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, सिग्निफिकन्स हे नाऊन असेल, सिग्निफिकंटली हे ॲडवर्ब असेल. अशा प्रकारे असंख्य शब्द आहेत. जर तुम्ही शब्दांच्या जाती व्यवस्थित अभ्यासल्या आणि त्यांची नाऊन कशी तयार होतात, नाऊन फॉर्मेशन, ॲडजेक्टिव्ह फॉर्मेशन, वर्ब फॉर्मेशन या घटकाचा अभ्यास केला तर त्याचाही उपयोग आपल्याला शब्दसाठा लक्षात ठेवण्यासाठी होऊ शकतो. आणि मग आपल्याला शब्दसाठा लक्षात ठेवण्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच अशा प्रकारे जर वापरता आले तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिफर डिक्शनरी. एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही डिक्शनरीचं साहाय्य घेतलं पाहिजे. कारण डिक्शनरीचं साहाय्य घेतलं तर आपण केवळ तो शब्दच पाठ करतो अशातला भाग नाही तर त्या शब्दाबद्दल अनेक गोष्टी समजतात. उदाहरणादाखल आपण एक या ठिकाणी डिक्शनरी एंट्री बघणार आहे. यामध्ये समजा ब्युटी या शब्दाबद्दल डिक्शनरीमध्ये काय काय लिहिलं असेल तुमच्या लक्षात येईल की ब्युटीच्या पुढे नाऊन हा शब्द लिहिला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण शोधत असलेला शब्द कोणत्या जातीत आहे, त्याची पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे. म्हणजे ब्युटीवरून लक्षात आलं की हे नाऊन आहे. त्याच्यानंतर त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं हे दिलं असतं. ब्युटी म्हणजे हे लक्षात येतं की हाऊ टू प्रोनाऊन्स, आपण ते कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं हे लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे त्याचं प्लुरल दिले ब्युटीज. त्याच्यानंतर डेफिनिशन ऑफ ब्युटी, ब्युटीच्या सर्व व्याख्या दिल्यात. म्हणजे पहिलं द क्वालिटी ऑफ ॲग्रीएबल द क्वालिटी ऑर ॲग्रिगेट ऑफ क्वालिटीज इन अ पर्सन ऑर थिंग दॅट गिव्स प्लेजर टू द सेन्सेस ऑर प्लेजरेबली एक्झाल्ट्स द माइंड ऑर स्पिरिट. म्हणजे त्याच्या व्याख्येवरून नक्की आपल्याला शब्दाचा अर्थ काय हे समजतं. दुसरं महत्त्वाचं पुढे त्याचा सिनॉनिम्स दिला आहे. लवलीनेस, ब्युटीचं सिनॉनिम्स दिलं आहे. म्हणजे केवळ त्या शब्दाचा मराठीमधला अर्थ समजतो असं नव्हे तर तो शब्द कोणत्या जातीमध्ये आहे, त्याची व्याख्या काय आहे, त्याचं सिनॉनिम काय आहे, तो वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरला जाऊ शकतो. म्हणजे खाली उदाहरणं दिली जातात. अ वुमन ऑफ ग्रेट फिजिकल ब्युटी. मग या ठिकाणी ब्युटी हा शब्द वाक्यात कसा वापरला जातो हे आपल्या लक्षात येतं. किंवा एक्सप्लोरिंग द नॅचरल ब्युटी ऑफ द आयलँड, या ठिकाणी आपल्याला ब्युटी हा शब्द कसा वापरायचा हे लक्षात येतं. किंवा अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर, काही कोटेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये त्या डिक्शनरीमध्ये मिळू शकतात. अ थिंग ऑफ अ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर अशासारखी कोटेशन्स मिळू शकतात. त्याचबरोबर त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थही आपल्या लक्षात येतात.
उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण पहिला अर्थ बघितला ब्युटीचा लवलीनेस. परत या ठिकाणी दुसरा अर्थ दिलेला आहे ब्युटिफुल पर्सन ऑर थिंग. ब्युटी हा शब्द आपण एखाद्या वस्तूसाठी व्यक्तीसाठी सुद्धा वापरू शकतो. हिज न्यू कार्स इज अ रिअल ब्युटी. त्याची नवीन कार हे खरं सौंदर्य आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ते ब्युटी हा शब्द त्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी वापरला. अ ब्युटिफुल वुमन, इस्पेशली ब्युटिफुल वुमन, एखादी सुंदर स्त्री असेल तर आपण तिला ब्युटी असं म्हणतो. शी वॉज अ ग्रेट ब्युटी इन हर डे. तर या ठिकाणी ब्युटी हा शब्द ब्युटिफुल वुमन अशा अर्थाने वापरला. किंवा अ पर्टिक्युलरली ग्रेसफुल, ऑर्नामेंटल ऑर एक्सलंट क्वालिटी, एखादी क्वालिटी दर्शवायची असेल, एखादा गुण दर्शवायचा असेल तर ब्युटी हा शब्द वापरला जाईल. जसं वेल ॲट एनी रेट ही हॅड टू ग्रेट ब्युटीज. द पेल फ्लॅट व्हाईट ऑफ इज स्किन अँड इज ग्रेट शॅगी मास ऑफ डार्क हेअर. तर यामध्ये तुमच्या लक्षात येतं की द पेल फ्लॅट व्हाईट ऑफ इज स्किन त्याची क्वालिटी दर्शवली. अँड ग्रेट शॅगी मास ऑफ डार्क हेअर, तर त्याच्या क्वालिटी ज्या आहेत त्या दोन क्वालिटीजला ब्युटी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेला आपण एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरी रिफर करतो त्यावेळेला आपल्याला त्या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच समजतं, त्याचं सिंग्युलर प्ल्युरल लक्षात येतं, त्याचे सिनॉनिम्स समजतात. काही डिक्शनरीमध्ये त्याचे अँटॉनिम्ससुद्धा दिले जातात. त्याचा वाक्यात कसा उपयोग केला जातो, वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग केला जातो, म्हणजे थोडक्यात त्याचे सगळे पॉलिसेमी जे आहेत, त्याचे वेगवेगळे जे मल्टिपल मिनिंग्ज आहेत ते डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे कोणत्याही शब्दाचा अर्थ जर शोधायचा असेल तर आपण डिक्शनरी रिफर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर डिक्शनरी रिफर केली तर त्याचबरोबर आपण एका शब्दासारखे इतर शब्दही समजून घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ ब्युटी हा शब्द आहे तर त्याच्या पुढे मागे ब्युटिफुल हा शब्द असतो, ब्युटिफाय हा शब्द असतो, ब्युटिफुली हा शब्द असतो. मग त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, म्हणजे ब्युटी हे नाऊन आहे, ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे, ब्युटिफाय हे वर्ब आहे, ब्युटिफुली हे ॲडवर्ब आहे. हे पटकन आपल्या लक्षात येऊ शकतं आणि म्हणून यासाठी डिक्शनरी जास्तीत जास्त रिफर करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर कोणत्याही शब्दाचा अर्थ तुम्हाला पाहिजे असेल तर केवळ त्या शब्दाचा अर्थ, मराठीतला अर्थ समजून न घेता त्याचे सर्व सिनॉनिम्स आपण जास्तीत जास्त शोधून काढले पाहिजेत. अर्थात त्यासाठी तुम्ही थिसॉरस वगैरे वापरू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला एका शब्दाचे असंख्य अर्थ मिळू शकतील. म्हणजे उदाहरणादाखल आपण इथे एक शब्द घेऊ, हॅप्पीनेस, आनंद. याच्यासाठी असंख्य समानार्थी शब्द आहेत. जर आपण ते एकाच वेळेला वाचले, अर्थात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची की कोणत्याही दोन शब्दांचा अर्थ अगदी समान असत नाही. थोडाफार त्या अर्थामध्ये फरक असू शकतो, पण ते समानार्थी शब्द जर आपण एकत्र अभ्यास केला तर ते लक्षात ठेवणं सोपं जाऊ शकतं. जसं हॅप्पीनेसचे समानार्थी शब्द आहेत प्लेजर, डिलाईट, जॉय, ग्ली, ब्लिस, मर्थ, एक्स्टसी, फेलिसिटी, एक्झुबरन्स, कंटेंटमेंट, इलेशन, गेएटी, मेरीमेंट, चिअरफुलनेस, ज्युबिलेशन, युफोरिया, ग्लॅडनेस, रॅप्चर, ब्लेसिडनेस वगैरे. असे असंख्य शब्द एकाच वेळेला तुम्हाला पाठ करता येतील, एकाच वेळेला ते लक्षात राहतील. त्यामुळे त्या शब्दांचे सिनॉनिम्स समजून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर त्या शब्दांचे अँटॉनिम्स समजून घेतले पाहिजेत. काही वेळेला अँटॉनिम्स अगदी सहज तयार होतात, जसं हॅप्पी, अनहॅप्पी, अन हे प्रेफिक्स जोडलं गेलं. लिजिबल म्हणजे लिहिता येण्याजोगा, दॅट कॅन बी रेड, जे वाचता येऊ शकतं, सुवाच्य, त्याला आपण लिजिबल असं म्हणतो. इलिजिबल, दॅट कॅनॉट बी रेड. मग पटकन लक्षात येतं की याचं अँटॉनिम तयार करत असताना आपण IL हे प्रेफिक्स वापरतोय. पेशंट, उतावीळ, अधीर, इम्पेशंट, संयमी, हे पटकन आपल्या लक्षात येतं. ॲप्रोप्रिएट, योग्य, इनॲप्रोप्रिएट, इथे इन हे प्रेफिक्स जोडलं. रेग्युलर, इरेग्युलर, नियमित, अनियमित, बिलीफ, डिसबिलीफ, व्हायलंट, नॉन व्हायलंट, मॉरल, अमॉरल, बेनिफॅक्टर, मॅलेफॅक्टर. याच्यामध्येही तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या शब्दांच्या सुरुवातीला बेनी हे प्रेफिक्स येतं त्या प्रत्येक शब्दाचं अपोजिट मिनिंग लिहिताना मॅले हा प्रेफिक्स लागतो. बेनिफॅक्टरचं अपोजिट मॅलेफॅक्टर होतं. बेनी ओलंट आलं तर त्याचं मॅले ओलंट असं होतं. म्हणजेच जर हे लक्षात आलं की बेनी हा शब्द आहे तर त्याचं अपोजिट मिनिंग करताना मॅले हा शब्द जोडला जातो, तर आपल्याला ते शब्द एकत्र करून पाठ करणं सोपं जातं. किंवा यू मीन्स गुड तर डिस मीन्स बॅड. ज्या ज्या शब्दांच्या अगोदर EU हा प्रेफिक्स आहे
अशा प्रत्येक शब्दाचं अँटॉनिम तयार करत असताना, अपोजिट मिनिंग तयार करत असताना आपण DYS हे प्रिफिक्स वापरतो. मग अशामुळे आपल्याला शब्द लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणून त्या शब्दांचं अँटॉनिम शोधून काढणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या काही संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यामध्ये या संकल्पना परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा अचूक शब्दसाठा लक्षात ठेवणं, शब्दाचा वाक्यात अचूक वापर करणं, योग्य अर्थ शोधून काढणं, यासाठी या पुढील संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे होमोनिम्स. होमोनिम्सवरून आपल्या लक्षात येतं की होमो मीन्स सिमिलर, निम्स म्हणजेच थोडक्यात की ज्या शब्दामध्ये त्याचे स्पेलिंग समान आहेत. होमोनिम्स आर द वर्ड्स दॅट हॅव द सेम स्पेलिंग अँड युजली साऊंड अलाइक बट हॅव डिफरंट मिनिंग्स. ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार सारखे आहेत पण अर्थ वेगळे आहेत. म्हणजे जसं डॉग बार्क, ट्री बार्क. डॉग बार्क म्हणजे कुत्रा भुंकतो, त्याला आपण बार्क असं म्हणतो. ट्री बार्क म्हणजे झाडाची साल. अर्थात या ठिकाणी बार्क हा एकच शब्द दोन ठिकाणी वापरलेला आहे. त्याचं स्पेलिंग समान आहे, त्याचा उच्चार समान आहे, पण त्याचं कंटेक्च्युअल मिनिंग मात्र वेगळं आहे. म्हणजे डॉग बार्क, जर डॉग बरोबर तो शब्द वापरला असेल त्याचा अर्थ भुंकणे असा होतोय, आणि ट्री बार्क असं म्हटलं तर त्या ठिकाणी ती झाडाची साल होते. म्हणजेच या ठिकाणी लक्षात येतं की शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. अर्थात हे संदर्भाने बदलतात, ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण त्या ठिकाणी डॉग बार्क या शब्दाचा एकच अर्थ विचारात घेतला आणि कुत्र्याची साल असं म्हटलं तर ते योग्य होणार नाही. किंवा ट्री बार्क या शब्दाचा भुंकणे हाच अर्थ तुम्हाला माहिती आहे तर झाड भुंकतं का असं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे कंटेक्च्युअल मिनिंग समजून घेणं गरजेचं आहे की एकच शब्द आणि त्याचे वेगवेगळे अर्थ कसे होतात ते समजून घेणं गरजेचं आहे. जसं राईट, RIGHT राईट, उजवा, WRIT राईट, लिहिणे. लेफ्ट हे जर वर्ब म्हणून वापरलं तर लिव्हचा भूतकाळ लेफ्ट असा होतो, सोडून गेला, सोडून दिले अशा अर्थाने. तर लेफ्ट हे नाऊन म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ अर्थात डावा किंवा डाव्या विचारसरणीचा असा होतो. लेफ्ट हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं त्याचा अर्थ फक्त डावा असा होतो. म्हणजे एकच शब्द आहे तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातोय. पेन, शेड, गोठा वगैरे जो आहे, ज्या ठिकाणी आपण ॲनिमल्स ठेवतो, प्राणी ठेवतो, त्यांना पेन असा शब्द वापरला जातो. त्याचबरोबर दुसरा पेन हा शब्द रायटिंग इन्स्ट्रुमेंट असा होतो. किंवा उंड म्हणजे आपली जखम, पण विंड या क्रियापदाचा भूतकाळ उंड असा होतो, त्या ठिकाणी त्याचा अर्थ गुंडाळले असा होतो. म्हणजे हे शब्दांमध्ये एकाच अर्थात ही यादी खूप मोठी आहे. आपण पुढील भागामध्ये जे व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहोत त्यामध्ये ही यादी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे शब्द आहेत ह्या शब्दांचे स्पेलिंग उच्चार समान असून देखील त्यांच्या अर्थामध्ये भिन्नता आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की कोणत्याही शब्दाचा कंटेक्च्युअल मिनिंग, संदर्भानुसार अर्थ घेणं हे इंग्रजीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे होमोफोन. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की होमो या शब्दाचा अर्थ होतो सेम, तर फोन याचा अर्थ होतो उच्चार. अ होमोफोन इज अ वर्ड दॅट इज प्रोनाऊन्स इन द सेम टू व्हेरियंग एक्सटेंट ॲट अनादर वर्ड बट डिफर्स इन मिनिंग. थोडक्यात काय, होमोफोन्स आर वर्ड्स हॅविंग सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफरंट मिनिंग. त्यांचं उच्चार सारखा असेल पण त्यांचे मिनिंग्स वेगवेगळे असतील. म्हणजे उदाहरणार्थ एअर याच्यामध्ये पहिल्या एअरचा अर्थ हवा असा होतोय, तर दुसऱ्या एअरचा अर्थ वन हू इनहेरिट्स, वारस असा अर्थ होतो. ज्याला वारसा हक्काने संपत्ती प्राप्त होते त्याला आपण इयर हा शब्द वापरतो. किंवा त्याच्या पुढचा शब्द आहे आयल. दोन्ही शब्दांचा उच्चार एकच आहे, आयल असा. या ठिकाणी एस सायलेंट राहतो, आयल असा उच्चार आहे. पहिल्या आयलचा अर्थ होतो मार्गिका, म्हणजे थोडक्यात आपण बसमध्ये जातो, 2 सीट्समध्ये जो पॅसेज असतो त्या नॅरो पॅसेजला आपण आयल असं म्हणतो. किंवा थिएटरमध्ये जातो, 2 चेअरमध्ये असणारी जी नॅरो पॅसेज असतो त्याला आयल असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो आयल, त्यामध्ये ए नाही आहे, याचा अर्थ होतो स्मॉल आयलँड. अर्थात आयलँड हा शब्द आपल्याला माहिती आहे, स्मॉल असल्यामुळे त्याच्या शेवटची अक्षर निघून जातात आणि आयल हा शब्द तयार होतो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आयल याचा अर्थ होतोय स्मॉल आयलँड, छोटं बेट.
आता या ठिकाणी त्यांचे उच्चार सारखे आहेत, अर्थ लक्षात ठेवताना काहीतरी ट्रिक्स तुम्हाला वापराव्या लागतील. म्हणजे उदाहरणार्थ आयल आणि आयल हे दोन्ही शब्द आपल्यासाठी नवीन आहेत, पण यामध्ये लक्षात येतं की आयलँडचे जे स्पेलिंग आहे त्या आयलँडचं स्पेलिंग ISLAND असं होतं. मग त्यातली सुरुवातीची अक्षरं घेऊन आयल हा शब्द तयार झाला आहे. म्हणजे त्यातली थोडीशी अक्षरं घेतलीत म्हणून आयलँड हे मोठं बेट असेल तर आयल हे स्मॉल आयलँड छोटं बेट असणार आहे, हे आपण लक्षात ठेवू शकतो. किंवा बेअर, दोन्ही शब्दांचे उच्चार सेम आहेत. बेअर असाच उच्चार करतो. पहिल्या बेअरचा अर्थ होतो अनकवर्ड, नेकिड. दुसऱ्या बेअरचा अर्थ होतो टोलरेट, सहन करणे. म्हणजे उच्चार समान असून देखील त्यांच्या अर्थामध्ये भिन्नता आहे. फेअर, पहिल्या फेअरचा अर्थ होतो योग्य किंवा जत्रा, तर दुसऱ्या फेअरचा अर्थ होतो प्रगती करणे. नॉट म्हणजे गाठ, तर NOT नॉट म्हणजे नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की शब्दांचे जे उच्चार आहेत हे शब्दांचे उच्चार समान आहेत, पण त्यांचे स्पेलिंग किंवा अर्थ वेगवेगळे आहेत. अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. तर यांचा अभ्यास आपण काळजीपूर्वक केला तर अचूक असा शब्दसंग्रह आपल्या लक्षात राहू शकतो. त्यानंतर पुढे होमोग्राफ्स. होमो म्हणजे सेम, ग्राफ्स म्हणजे स्पेलिंग. अर्थात द वर्ड्स दॅट आर स्पेल्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स आर कॉल्ड होमोग्राफ्स. ज्यांचे स्पेलिंग समान आहेत पण त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत अशा शब्दांना आपण होमोग्राफ्स असं म्हणतो. म्हणजे उदाहरणादाखल आपण प्रेझेंट हा शब्द आहे तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जाऊ शकतो आहे. प्रेझेंटचा अर्थ शी गेव मी अ प्रेझेंट, तिने मला भेटवस्तू दिली, गिफ्ट असा अर्थ होईल. प्रेझेंट, आय प्रेझेंटेड दिस, मी हे सादर केलं असं म्हटलं तर त्याचा अर्थ टू ऑफर, देऊ केला असा अर्थ होईल. किंवा प्रेझेंट ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला, समथिंग दॅट इज इन सर्टन प्लेस. आपण ही इज प्रेझेंट असं म्हणतो, तो हजर आहे, तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला. म्हणजे शब्द एकच आहे पण त्याचा वेगवेगळा अर्थ ज्यावेळेला विचारात घ्यावा लागतो त्यावेळेला त्याला आपण होमोग्राफ्स असं म्हणतो. किंवा त्याला पॉलिसेमी असंही म्हटलं जातं. पॉलिसेमी इज अ वर्ड ऑर फ्रेज विथ मल्टिपल मिनिंग्स. एकाच शब्दाचे अनेक अर्थ होत असतील. जसं वूड, द मटेरियल मेड ऑफ ट्रीज, म्हणजे वूड म्हणजे थोडक्यात लाकूड. किंवा वूड, अ जॉग्रॉफिकल एरिया विथ मेनी ट्रीज. वूड म्हणजे जंगलसुद्धा. म्हणजे वूड हा एकच शब्द की जो लाकूड या अर्थाने वापरला जातो आणि जंगल या अर्थाने वापरला जातो. किंवा फेअर म्हणजे लवली, ब्युटिफुल, सुंदर. तर फेअरचा दुसरा अर्थ गॅदरिंग ऑफ पीपल, जत्रा वगैरे अशा अर्थाने आपण फेअर हा शब्द वापरतो. म्हणजे या ठिकाणी एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की याच्यावर आपण जास्तीत जास्त भर देणार आहे आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये, ते म्हणजे इटिमॉलॉजी किंवा मॉर्फॉलॉजी शब्दाची समजून घेऊन. कोणताही शब्द तयार होत असताना अर्थातच त्याचे काही पार्ट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी अनकम्फर्टेबल हा शब्द लिहिला. अनकम्फर्टेबल हा शब्द लिहित असताना तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये अन हे जे आहे हे प्रिफिक्स आहे, ABLE जे आहे हे सफिक्स आहे आणि कम्फर्ट हा रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे. म्हणजे कोणताही शब्द प्रेफिक्स, रूट वर्ड आणि सफिक्स यांच्यापासून तयार होतो. आणि मग एकाच रूट वर्डपासून, एकाच प्रेफिक्सपासून, एकाच सफिक्सपासून वेगवेगळे शब्द तयार होत असतात. जर आपल्याला एका रूटचा अर्थ व्यवस्थित समजला, एखाद्या प्रेफिक्सचा अर्थ व्यवस्थित समजला तर त्याच्याशी संबंधित असंख्य शब्द आपण एकाच वेळेला लक्षात ठेवू शकतो. आणि मग हे लक्षात ठेवत असताना असंख्य शब्दांचे अर्थ आपल्या लक्षात राहतातच, पण त्याचबरोबर माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ देखील आपण गेस करू शकतो, त्याचे अंदाज वर्तवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी बिब्लिओ हा शब्द आहे. ह्या बिब्लिओ हा रूट वर्ड आहे, याचा अर्थ होतो बुक. मग ज्या ज्या शब्दामध्ये बिब्लिओ असं आलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की तो शब्द कुणाशी संबंधित असणार आहे, बुकशी. म्हणजे उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ विचारलेला असेल तर परीक्षक खाली 4 ऑप्शन देतो. किमान आपल्यासाठी ही गोष्ट सोपी होते की जर बिब्लिओ म्हणजे बुक असं माहिती आहे आणि समजा तुम्हाला याच्यातला एखादा शब्द माहिती नाही
तर तुम्ही त्याचा अर्थ गेस करू शकता आणि तो बरोबरसुद्धा येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बिब्लिओग्राफर. आता बिब्लिओ म्हणजे बुक, ग्राफ म्हणजे लिहिणे. हा जो प्रेफिक्स आहे तो व्यक्तीसाठी आपण वापरतो. जसं खेळणारा प्लेयर, प्लेयर असं म्हणतो, रनर असं म्हणतो. तसं ग्राफर म्हणजे बिब्लिओ बुक, ग्राफ राईट, म्हणजे पर्सन. म्हणजे अ पर्सन हू राईट्स बिब्लिओग्राफीज म्हणजे पर्सन हू राईट्स बुक्स. जो पुस्तकं लिहितो त्याला काय म्हटलं जातं? बिब्लिओग्राफर. किंवा बिब्लिओग्राफी, हिस्ट्री अँड डिस्क्रिप्शन ऑफ बुक्स किंवा लिस्ट ऑफ बुक्स, पुस्तकांची जी यादी आहे त्याला बिब्लिओग्राफी असं म्हटलं जातं. म्हणजे जी पुस्तकांची लिस्ट ठेवणारा जो आहे त्याला बिब्लिओग्राफर असं म्हणतोय. तर पुस्तकांची जी लिस्ट ऑफ बुक्स आहे त्याला बिब्लिओग्राफी असं म्हटलं जातं आहे. बिब्लिओ लॅटर अर्थात याच्यामध्ये बिब्लिओचा अर्थ बुक असा होतो, लॅटरचा अर्थ वर्शिपर असा होतो. त्यामुळे बिब्लिओ लॅटर म्हणजे वर्शिपर ऑफ बुक्स. बिब्लिओ म्हणजे बुक, मॅनिया याचा अर्थ एक्स्ट्रीम फॉन्डनेस. त्यामुळे बिब्लिओ मॅनियाचा अर्थ एक्स्ट्रीम फॉन्डनेस फॉर बुक असा होतो. बिब्लिओ फिलो या रूटपासून फाईल हा शब्द तयार झाला आहे. फिलोचा अर्थ होतो लव. बिब्लिओ समवन हू लव्ज बुक्स. पुस्तकप्रेमी, ज्याला पुस्तकं अतिशय आवडतात त्याला बिब्लिओ असं म्हणतो. तर बिब्लिओ पोल म्हणजे डीलर इन रेअर बुक्स. बिब्लिओ क्लेप्ट या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. क्लेप्ट याचा अर्थ चोरी करणे. आणि मग बिब्लिओ क्लेप्ट याचा अर्थ वन हू स्टील्स बुक्स. जो पुस्तकं चोरतो त्या पुस्तक चोराला आपण बिब्लिओ क्लेप्ट असं म्हणतो. तर बिब्लिओ क्लेप्टोमॅनिया म्हणजे थोडक्यात क्लेप्टोमॅनिया हा या आजाराबद्दल आपण ऐकलेलं असतं. क्लेप्टोमॅनियाचा अर्थ अनकंट्रोलेबल डिझायर टू स्टील. आणि मग बिब्लिओ क्लेप्टोमॅनियाचा अर्थ अनकंट्रोलेबल डिझायर टू स्टील बुक्स. त्याला बिब्लिओ क्लेप्टोमॅनिया असं म्हणतो. तर फोबिया म्हणजे भीती. व बिब्लिओफोबिया म्हणजे फिअर ऑफ बुक्स. अशा प्रकारे बिब्लिओशी संबंधित शब्द एकत्र जर आपण केले तर ते पाठ करणं अत्यंत सोपं जातं. अर्थात सर्वांना प्रश्न पडला असेल की हे सगळं ठीक आहे पण हे एकत्र करायचं कसं, ह्या सगळ्या संकल्पना कुठे सापडतील? तर यासाठी मित्रांनो माझं व्होकॅब्लरी मेड इझी हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या पुस्तकामध्ये मी 300 रूटपासून जवळजवळ 3.5 ते 4,000 शब्द तयार करून दिलेले आहेत. जर 300 रूट तुमचे फक्त पाठ झाले तर 3.5 ते 4,000 शब्द अगदी 1 ते 1.5 आठवड्यामध्ये तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. त्यामुळे खरं तर यामुळे मॅजिक घडू शकतं. शब्दसंग्रह तुमच्या अतिशय लक्षात राहू शकतो आणि इंग्रजीची भीती दूर होऊ शकते. या सर्व संकल्पनांसाठी आत्ता ज्या आपण सर्व संकल्पना बघितल्या, होमोफोन्स असतील, होमोनिम्स असतील, पॉलिसेमी असतील, निमॉनिक्स असतील, ह्या सर्व संकल्पनांसाठी माझं व्होकॅब्लरी मेड इझी हे पुस्तक जर तुम्ही रिफर केलं तर 100% शब्दसंग्रह हा घटक तुम्हाला सोपा वाटेल. अर्थात या व्हिडिओमध्ये थोड्याशा काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ ब्लॅकबोर्डचा वापर करू शकत नसल्यामुळे तेवढं अजूनही तुम्हाला आकर्षकपणे ह्या गोष्टी समजावून सांगता आल्या असत्या. त्याचबरोबर वेळेचं बंधन आहे त्यामुळे सर्वच घटक घेता आले नाहीत. तर पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी याच्याशी संबंधित संकल्पना आणि अधिक स्पष्टपणे विस्तृतपणे घेईल. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा घटक इडियम्स आणि फ्रेजेस लक्षात कशा ठेवायच्या याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर मी बनवणार आहे. तेही व्हिडिओ लेक्चर तुम्ही पहा. तर या ठिकाणी मी खूप प्रामाणिकपणे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती शब्दसंग्रहाबद्दल देण्याचा प्रयत्न केला. अर्थात काही तांत्रिक कारणामुळे तेवढ्या प्रभावीपणे जरी ती मांडता आली नसली तरीसुद्धा तुम्ही ती जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा वाचून जर व्यवस्थित समजून घेतली तर या घटकाचा उपयोग निश्चितच तुम्हाला होईल. अर्थात या सर्वांसाठी अभ्यास करण्यासाठी यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या टेक्निक्स झाल्या. याचबरोबर आपण एखाद्या भाषेचा शब्दसाठा जो आहे किंवा त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतो तर ती भाषेची 4 कौशल्य आहेत. त्याला आपण थोडक्यात LSRW असं म्हणतो. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. जर तुम्ही लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग ह्या 4ही गोष्टींच्याकडे लक्ष दिलं, इंग्रजी ऐकलंही पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाचन झालं पाहिजे, लिखाण झालं पाहिजे, तर शब्दसाठा आपोआपच वाढत जातो. त्यानंतर कोणताही शब्द आला, नवीन शब्द आला तर तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करा.
म्हणजे समजा आता बिब्लिओ क्लेप्टोमॅनिया आहे, हा शब्द तुम्ही आता नवीन ऐकलेला आहे. तो शब्द आपल्याला कसा वापरता येईल त्याचा विचार करा. तो वाक्यात वापरा. अर्थात ते स्ट्रक्चर महत्त्वाचं नाही, पण जर तो वाक्यात वापरलात तर साहजिकच तुम्ही तो जास्त लक्षात ठेवू शकता. त्या शब्दांचा वाक्यात वापर करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अधिक संदर्भासाठी माझी व्होकॅब्युलरी मेड इझी, कंप्लीट इंग्लिश ग्रामर ही 2 पुस्तकं नक्की अभ्यासा. धन्यवाद.